तुम्ही आता करत असलेला जॉब हेच तुमचं करिअर आहे या भ्रमात तुम्ही सुद्धा आहात का? आणि खरंच जर असाल ना तर मग ही तुमची करिअर मधली मोठी चूक असणार आहे. तुम्ही आता जो जॉब करताय ना तो जॉब म्हणजे तुमचं करंट इन्कम आहे, पूर्ण करिअर नाहीये. करिअरचा अर्थ तुमचं फ्युचर पोटेन्शियल किंवा पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये तुम्ही ज्या गोष्टी करू शकणार आहात, तुमची जी कॅपॅबिलिटी आहे ना त्या गोष्टीला एकंदर तुमचं करिअर असं आपण म्हणू शकतो. या कन्फ्युजन मुळे नेमकं होतं काय माहितीये का, तर आपल्याकडे 2-4 वर्षांचा एक्सपिरियन्स पण असतो, आपण रोज ऑफिसला जातोय, डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करतोय, मेहनत तर खूप करतोय, पण सॅलरी काही मनाप्रमाणे वाढत नाही, सेन्स ऑफ ग्रोथ तो लाईफ मध्ये नाहीये आणि याच्यातून वाढतं आपलं फ्रस्ट्रेशन. आपण ती लाईफ एन्जॉयच करू शकत नाही. सेम परिस्थिती तुमची सुद्धा आहे का? जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बरं, याच्यामध्ये असं आहे का की तुमच्याकडे टॅलेंट नाहीये, तुम्ही इंटेलिजंट नाहीये? तर ते सुद्धा खरं नाहीये. तुम्ही नशीबवान नाही आहात असं पण आपण म्हणू शकत नाही. आणि मार्केट सिच्युएशन खराब आहे ही गोष्ट सुद्धा फक्त अर्ध सत्तेच आहे. तो ऍक्च्युअल प्रॉब्लेम नाहीये. खरा प्रॉब्लेम या 5 चुका आहेत ज्या तुम्ही तुमच्या करिअर सोबत आणि पैशांसोबत करताय रिपीटेडली. सतत याच चुका करत राहिल्यामुळे आपण करिअर मध्ये ग्रो पण करू शकत नाही ना फायनान्शियली स्टेबल होऊ शकतोय. अशा एका विचित्र ट्रॅप मध्ये आपण अडकून राहतो. मी स्वतः त्या परिस्थितीतून गेलेलो आहे. माझे कित्येक मित्र आणि कलिग्स यांना त्या परिस्थितीमधून मी जाताना बघितलेलं आहे. आणि म्हणूनच जर का 2026 मध्ये तुम्हाला वेगळं आयुष्य हवं असेल आणि काहीतरी नवीन गोष्टी तुमच्यासोबत घडल्या पाहिजेत करिअरच्या बाबतीमध्ये आणि फायनान्सच्या बाबतीमध्ये असं तुम्हाला वाटत असेल तर या 5 करिअर आणि फायनान्शियल मिस्टेक्स तुम्ही आता अवॉइड केल्या पाहिजेत. नाहीतर काय होईल, परत 31 डिसेंबर, पुन्हा तेच 1 जानेवारी, कॅलेंडरची तारीख बदलेल, फार तर वर्ष बदलेल आणि ते फक्त कॅलेंडर वरतीच बदलेल. तुमच्या आयुष्यात मात्र विशेष काही फरक पडणार नाही. 5 चुका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, करंट जॉब हेच आपलं करिअर आहे हा गैरसमज. नॉर्मली कुठल्याही कॉर्पोरेट एम्प्लॉयच्या आयुष्यात काय होतं, रोज सकाळी उठायचं, बाईक बाहेर काढायची किंवा मग बसने, ऑटोने, मेट्रोने जसं तसं ऑफिसला पोहोचायचं. ऑफिसला पोहोचल्यानंतर पण त्याच सगळ्या गोष्टी, तीच प्रोडक्टिव्हिटी, तेच टार्गेट, त्याच मीटिंग्स, तेच कॉल, या सगळ्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये बिझी राहायचं आणि मग थकून भागून शेवटी घरी यायचं. तुम्हाला खरंच वाटतं की या सगळ्या गोष्टी करून तुमची फायनान्शियल ग्रोथ होणार आहे किंवा तुमचं करिअर ग्रो करू शकणार आहे? तर असं नाहीये. जर तुम्हाला हे फिक्स करायचं असेल ना तर 3 गोष्टी फक्त तुम्हाला करायच्या. थोडंसं सिरियसली ऐका कारण ते इम्पॉर्टंट आहे. इथं जर तुम्ही चेंज केलं तरच तुम्ही करिअर ग्रोथ एक्सपेक्ट करू शकता 2026 मध्ये सुद्धा. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची, एक कोर स्किल तुम्हाला निवडायची आहे. मग ती कुठली असू शकते. मे बी ती लिडरशिप किंवा कम्युनिकेशन सारखी एखादी सॉफ्ट स्किल असू शकते किंवा मग तुमची हार्डकोर डोमेन एखादी स्किल असू शकते. डेटा अनालिसिस असू शकतं, AI टूल्स असू शकतात, ऑटोमेशन असू शकतात किंवा तुमच्या फील्डशी रिलेटेड कुठलाही एखादा कोर्स किंवा एखादी महत्त्वाची स्किल ती तुम्हाला निवडायची आहे. दुसरं काम काय करायचंय, आठवड्याचे 5 तास या स्किल साठी द्यायचे, नॉन नेगोशिएबल. याच्यामध्ये कुठलंही कारण तुम्ही मला सांगून किंवा स्वतःला सांगून काही उपयोग होणार नाही. जर का तुम्हाला ऍक्च्युअली ग्रो करायचं असेल तर मग तुम्हाला ही गोष्ट करायचीच आहे. आणि तिसरी स्टेप काय करायची, ही स्किल जेव्हा तुम्ही शिकताय पुढच्या 6 महिन्यांसाठी जेव्हा ती गोष्ट तुम्ही इम्प्लिमेंट करताय, ती स्किल अडॉप्ट केल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्या करिअर अपॉर्च्युनिटीज भेटू शकतात, मे बी करंट जॉब मध्ये किंवा दुसऱ्या कंपनीमध्ये सुद्धा. त्या करिअर अपॉर्च्युनिटीज आणि फायनान्शियल ग्रोथ त्याच्यामधून काय तुम्हाला मिळू शकते हे तुम्हाला लिटरली लिस्ट डाऊन करून घ्यायचंय. या जॉब रोल साठी किंवा या स्किल साठी मार्केटमध्ये किती पे केलं जातं या सगळ्या गोष्टी लिस्ट डाऊन करून घ्यायच्या. आणि जेव्हा तुम्ही ह्या 3 गोष्टी कराल ना तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्हाला ऍक्च्युअली दिसायला लागेल तुमचं करिअरचा रोडमॅप. आणि तेव्हा आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की तुम्ही करिअर ग्रो करण्याच्या माइंडसेटनं काम करताय. नाहीतर की फक्त आता जो करंट आपण जॉब करतोय त्यालाच करिअर मानून तुम्ही फक्त डे टू डे लाईफ मध्ये बिझी आहात आणि ऍक्च्युअल ग्रोथ काहीच करत नाही. बरं, आता तुम्ही म्हणाल की आठवड्याचे 5 तास वगैरे काढायचे, हे तर तू सांगितलंस, पण वेळ कोणाकडे आहे? आम्ही रोज ऑफिसला जातो, थकून भागून घरी येतो, त्याच्यानंतर ह्या स्किल्स आणि 5 तास आठवड्याचे काम वगैरे हे सगळं कधी करायचं? ऍक्च्युअली हीच दुसरी मोठी चूक आहे जी आपण आपल्या करिअर सोबत आणि आपल्या फायनान्सेस सोबत करतोय. स्वतःला सतत खोट्या भ्रमात ठेवणं की माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्ही म्हणाल ऍक्च्युअली नसतो, आम्ही खूप थकलेलो असतो. ही गोष्ट खोटी आहे हे सिद्ध करून दाखवू का मी तुम्हाला? फक्त एकच सोपी गोष्ट करा. अर्थात आपण आयफोन किंवा अँड्रॉइड वगैरे सगळेच वापरतो आजकाल. सेटिंग्स मध्ये जा आणि प्रत्येक मोबाईल आजकाल हे दाखवतो की तुमचा दिवसाचा स्क्रीन टाइम किती आहे. मे बी इंस्टाग्राम वरती जा आणि इंस्टाग्रामचा स्क्रीन टाइम किती आहे, युट्यूबचा स्क्रीन टाइम किती आहे, नेटफ्लिक्सचा किती आहे, ओव्हरऑल तुमचा स्क्रीन टाइम किती आहे हे थोडंसं चेक करा. तुम्हाला लक्षात येईल तुमचं ऑफिस जे आहे ना तिथं 8-9 तास स्क्रीन समोर बसल्यानंतर, लॅपटॉप समोर बसल्याच्या नंतर सुद्धा घरी येऊन ऍटलीस्ट 3-3, 4-4 तास आपण मोबाईलच्या स्क्रीन समोर बसतोय. मग आपल्याकडे वेळ नाहीये हा आपल्या आयुष्यातला प्रॉब्लेम आहे का? तर तो आपल्या आयुष्यातला खरा प्रॉब्लेमच नाहीये. आपल्या आयुष्यातला खरा प्रॉब्लेम काय माहितीये, आपल्याकडे प्रायोरिटी नाहीये. आता ही प्रायोरिटी आयुष्यात येणार कशी? अगेन 3 स्टेप्स मध्ये त्याचं सोल्युशन आहे. सगळ्यात पहिलं, विकेंड्स वगैरेला तर 2 दिवस काय करायचं, सॅटर्डे संडे, ह्याच्यावरती मी परत कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओ मध्ये बोलेन. जे
5 दिवस तुम्ही वर्किंग असता ना, त्या 5 दिवसांमध्ये रोज 1 तास तुम्हाला डिस्ट्रॅक्शन फ्री डिसाईड करायचा आहे. मे बी सकाळी संध्याकाळी तुमच्या कन्व्हिनियंटने तो 1 तास डिसाईड करायचा आहे. आणि त्यानंतर रोज 1 तास जी स्किल तुम्ही डिसाईड केली होती ना पहिल्या स्टेप मध्ये, त्या स्किल वरती काम करायला स्टार्ट करायचं. तुम्हाला आठवड्याचे 5 तास कुठून मिळणार, हा जो प्रश्न पडला होता ना पहिल्या स्टेप मध्ये, ते 5 तास इथून मिळतील. जर का स्वतःविषयी तुम्ही सिरियस असाल, स्वतःच्या करिअर विषयी आणि फायनान्सेस विषयी सिरियस असाल, तर ही गोष्ट आपल्याला स्वतःसाठी करावीच लागेल. इतर कुणीही ती गोष्ट आपल्यासाठी करणार नाहीये. फक्त ही एकच गोष्ट करून तुमच्या आयुष्यात काय गोष्टी बदलतील माहितीये? सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचा इंटरव्ह्यू साठीचा कॉन्फिडन्स वाढेल. कारण की तुम्ही एका रिअल स्किल वरती 6 महिन्यापासून काम करताय. तुमच्या सॅलरी निगोशिएशन स्किल्स पण वाढतील. कारण काय की पहिल्या वेळेस बघा, तुम्ही जेव्हा स्किल शिकत होता ना, तेव्हा तुम्ही तुमच्या अपॉर्च्युनिटीज वगैरे लिस्ट डाऊन केल्या होत्या. कुठल्या कंपनीज मध्ये, कुठल्या सेक्टर्स मध्ये ही स्किल युटिलाइज होते आणि या स्किल साठी काय अमाऊंट पे केली जाते हे पण तुम्ही बघितलं होतं. त्यामुळे तुमच्या सॅलरी निगोशिएशन स्किल्स वाढतील. तुम्हाला तो आत्मविश्वास पण आलेला असेल की या स्किल साठी मला किती पेमेंट मागायचं आहे कुठल्याही कंपनीमध्ये. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या लाईफ मध्ये काय होईल माहितीये? तुमच्या आजूबाजूला जेवढे काही ऍव्हरेज लोक आहेत ना, जे त्याच डे टू डे लाईफ मध्ये आणि त्याच सेम जॉब मध्ये त्याच कमी सॅलरी मध्ये सॅटिस्फाईड आहेत ना, अशा ऍव्हरेज लोकांपासून तुम्ही स्वतःला वेगळं बघू शकाल. कारण की तुमच्यामध्ये काहीतरी त्या स्किल्स आहेत ज्या तुम्ही खूप मेहनतीने आणि एफर्ट्स मारून अडॉप्ट केलेल्या आहेत. जेव्हा तुमच्या लाईफ मध्ये या 3 गोष्टी बदललेल्या असतील ना, तिथून पुढे बरंच काही बदलेल, फायनान्सच्या बाबतीत सुद्धा आणि करिअरच्या बाबतीत सुद्धा. ओके, आता 6 महिने तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्यात. तुम्ही तुमचा टाइम मॅनेज करायला लागलात, स्वतःला बहाणे देणं कमी केलं आणि एक स्किल ठरवून ती स्किल सुद्धा अडॉप्ट केली. तर याच्यानंतर ऍक्च्युअली जेव्हा तुमची सॅलरी वाढवण्याची वेळ येते किंवा तुमचा बँक बॅलन्स वाढवण्याची वेळ येते, तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल? ऑफकोर्स तुम्ही काय कराल? तुमच्या बॉसकडे जाल आणि तुम्ही तुमच्या मॅनेजरला किंवा टीम लीडरला वगैरे सांगाल की मला हे एक्सपेक्टेशन्स आहेत. आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तसंच समोरून उत्तर येईल की आमच्या कंपनीचं बजेट नाही, एवढे पैसे तर ह्या रोल साठी नाही देऊ शकत. जे काही मार्केट स्टँडर्ड आहे, ग्लोबल स्टँडर्ड आहे, 3%, 5%, 8%, 10% फार तर एवढंच आम्ही अप्रेझल देऊ शकतो, ह्याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही. आता मला सांगा, या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय करावं लागेल? अर्थात एक महत्त्वाची गोष्ट करावी लागेल. तुम्हाला पैसे तर हवेत कारण तुम्ही मेहनत घेतलेली आहे, त्या स्किल्स तुमच्याकडे आहेत. तर इथं तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट करावी लागेल, तुम्हाला करायला लागेल जॉब स्विच. आणि याच ठिकाणी आपली तिसरी चूक येते जी खूप लोक त्यांच्या करिअर सोबत करतात. ऍक्च्युली खूप लोकांना आतून तर हवं असतं की मला जॉब चेंज करायचा आहे, कंपनी चेंज करायची, बेटर पेमेंट हवे, बेटर एन्व्हायरमेंट हवंय, सगळ्या गोष्टी हव्यात. पण ना मनातून ते रेडीच नसतात त्या गोष्टीसाठी किंवा तो स्विच मारण्यासाठी. का रेडी नसतात? तर त्याची सगळ्यात महत्त्वाची 3 कारणं आहेत. इंटरव्ह्यूची भीती वाटत असते, जो प्रॉब्लेम आपण वरच्या दोन्ही स्टेप्स मध्ये ऍड्रेस केला. दुसरी गोष्ट, त्यांचा स्वतःवरती विश्वास नसतो किंवा त्यांच्याकडे त्या रिलेव्हंट स्किल नसतात जे त्यांना सॅलरी वाढवून देतील. तो प्रॉब्लेम पण आपण वरच्या स्टेप मध्ये कव्हर केलेला आहे. तिसरा जो प्रॉब्लेम आहे ना, त्या कारणासाठी खूप लोक जॉब कधी स्विचच करू शकत नाही, तर ते म्हणजे कम्फर्ट झोन. त्यांना सवय झालेली असते, तीच लोक, तीच कंपनी, तेच काम वगैरे वगैरे. आता तो एका पिक्चर मधला डायलॉग वगैरे आहे ना कुठला तरी, अब कौन फिर से मेहनत करे, दिल लगाने को, दिल तुड़ाने को, अब आंख मूंद लेने में ही सुख है, सो जाने में ही भलाई है. ऐकलं तुम्ही? ऍक्च्युअली हा आहे कम्फर्ट झोन. आपल्याला परत मेहनत करण्याची इच्छा नसते, परत काहीतरी नवीन गोष्टी, नवीन उचापत्या करायच्या नसतात. हे जे सगळे बॉलिवूड वाले स्टिरियोटाइप आहेत ना, त्याच्यातून ऍक्च्युअली बाहेर पडा जर लाईफ मध्ये काहीतरी ग्रो करायचं असेल तर. आणि नवीन गोष्टींमधला आनंद थोडासा समजून घ्या. या गोष्टीचं मी एक्झाम्पल आहे. मी प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन चूज केलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय केलेल्या. त्यामुळे नवीन गोष्टींमध्ये ऍक्च्युअली आनंद आहे, नवीन करिअर मध्ये पण आनंद आहे. आणि अर्धे प्रॉब्लेम तर तेव्हाच दूर होतील जेव्हा तुमची सॅलरी वाढलेली असेल आणि तुमच्या बँकेत चांगले पैसे येत असतील तर. माझा आहे का? आणि तो जो तुमचा स्विच करण्याचा निर्णय आहे ना, तो लवकर घ्या. तुम्ही एन्जॉयच कराल. नवीन गोष्टी, नवीन एन्व्हायरमेंट, नवीन कल्चर, नवीन मित्र वगैरे सगळं काही होतं, सगळं काही बनतं. आणि जेव्हा पैसे येतात ना, तेव्हा शहाणपण आणि कॉन्फिडन्स दोन्ही एकत्रच येतं. या 3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या तुम्हाला ऍक्च्युअल करिअर मध्ये ग्रो करण्यासाठी आणि तिथून तुमची सॅलरी वाढवण्यासाठी, तुमचं कॉन्फिडन्स आणि तुमच्या स्किल्स वाढवण्यासाठी मदत करतील. पुढच्या ज्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा ज्या 2 महत्त्वाच्या चुका आहेत ना, जे खूप लोक त्यांच्या करिअर सोबत करतात, त्या मेजरली फायनान्शियल आहेत. त्यामुळे चौथी जी महत्त्वाची चूक आहे ती म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही बघाल ना, तर तुमची इन्क्रीमेंट तर 5%, 8%, 10% इतकीच होते. पण तुमचं लाईफस्टाईल इन्फ्लेशन ऍक्च्युअल मध्ये किती वाढते? तर ते वाढत असतं. मार्केटमधली महागाई 6%, 7% या रेटने वाढत असेल ना, तर आपलं लाईफस्टाईल इन्फ्लेशन मे बी 10%, 12% ने वाढते. कारण आपण अपग्रेड तर करत चाललोय, आपलं क्रेडिट कार्डचं बिल तर वाढत चाललंय, आपल्याला नवीन नवीन शॉपिंग तर करायचीच आहे. पण सॅलरी तेवढ्या प्रमाणामध्ये वाढत नाही. सॅलरी 5%, 8% इथपर्यंत वाढते आणि आपण 10-12% दरवर्षी आपले खर्च वाढवत चाललेलो आहोत. ही मिस्टेक तुम्हाला कशी सुधारायची? मी हे तर नाही बोलू शकत की पुढच्या 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये तुमचा हा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह होऊन जाईल. पण जर का मी तुम्हाला इथं पुढे ज्या काही स्टेप्स सांगणार आहे ना, त्या स्टेप तुम्ही फॉलो केल्यात तर मी एवढं सांगू शकतो की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये तुम्ही फायनान्शियल स्टॅबिलिटी अचीव्ह केली असेल. कदाचित तुम्ही जर का खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाईक नाही घेऊ शकले, 100%, 200% वगैरे, 2x 3x पण सॅलरी नाही करू शकले, तरी ज्या काही सॅलरीमध्ये तुम्ही आता काम करताय ते मे बी 40,000 असतील, 50,000 असतील, व्हॉट एव्हर अमाऊंट मध्ये काही जास्त मॅटर नाहीच करत. पण जर का तुम्ही ती सॅलरी मॅनेज करायला शिकलात ना, तर मी तुम्हाला हे सांगू शकतो की
तुमची लाईफ बऱ्यापैकी फायनान्शियली स्टेबल होऊ शकेल. त्याच्यासाठी माझ्याकडे काही जादूचे कांडे वगैरे नाहीये. हे थोडंसं कडू औषध आहे आणि ते थोडंसं कडू औषध पिऊनच फायनान्शियल डिसिप्लिन लाईफ मध्ये येऊ शकते. तर करायचं काय आहे, जेव्हा पण तुमची सॅलरी होईल ना, किंवा फॉर दॅट मॅटर सॅलरी होण्याच्या आधीच तुम्हाला अमाऊंट तर माहिती आहे किती येणार आहे अकाउंटला, तर त्याच्या आधीच ना तुम्हाला ती 3 कॅटेगरीमध्ये तुमची सॅलरी डिवाइड करायची. सगळ्यात पहिली 50% सॅलरी जी तुमची असेल ना, ती तुमच्या सर्व्हायवल साठी म्हणजे तुमच्या नीड्स साठी तुम्हाला वापरायची. तुमच्या ज्या काही डेली गरजा असतील, तुमचा रेंट असेल घराचा, लाईट बिल्स, युटिलिटीचे बिल्स, किंवा अजून तुमचं जे काही डेली ट्रान्सपोर्टेशनचं पेट्रोल, डिझेल, सगळ्या ज्या गरजांमध्ये गोष्टी येतील ना, त्या तुमच्या 50%च्या आतमध्येच खर्च झाल्या पाहिजेत. दॅट्स इट. नंतर 30% अमाऊंट मध्ये तुम्हाला तुमच्या वॉन्ट्स अँड डिझायर्स कंप्लीट करायचे. आपल्याला नवीन कपडे घ्यायचे असतात, पार्टीज करायचे असतात, बर्थडे सेलिब्रेट करायचे असतात, 1000 गोष्टी करायच्या असतात, ट्रॅव्हल, ट्रिप वगैरे सगळं 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 हे ह्या 30%च्या आतमध्येच झालं पाहिजे. माझ्या बाबतीत तर सरळ 50%च्या आतमध्ये सर्व्हायवल आणि 50% इन्व्हेस्टमेंट मध्ये जातात. त्या 50%च्या आतमध्येच मी कधी कधी तर एन्जॉय वगैरे करतो. पण ते जजमेंट मला जमलेलं आहे. मे बी असं नाही म्हणता येऊ शकत की सगळ्यांनाच ती गोष्ट होऊ शकेल. त्यामुळे जे काही तुमच्या अडचणी असतील ना, जर समजा तुम्हाला घरी पैसे एक्स्ट्रा पाठवायचे आहेत, द्यावे लागतात दर महिन्याला, किंवा त्या पलीकडे जाऊन तुम्ही तुमच्या भावांना, बहिणींना वगैरे एज्युकेशन मध्ये वगैरे सपोर्ट करताय, वॉट एव्हर काही पर्सनल रिझन सुद्धा असू शकतात तुमचे, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमची मौज मजा कमी करावी लागणार आहे. कारण की उरलेल्या 20%ला तुम्ही धक्का नाही लावू शकणार. तुमचं क्रेडिट कार्डचं बिल, तुमचे पर्सनल लोन्स, EMI वगैरे सगळं 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 70-80%च्या आतमध्येच तुम्हाला कव्हर करायचं. आणि उरलेली जी 20% अमाऊंट असेल ना, त्या 20% अमाऊंट मध्ये तुम्हाला तुमचं फ्युचर सिक्युअर करायचं आहे. ते कसं सिक्युअर करणार, तर 3 गोष्टी आहेत. या प्रत्येकावरती मी ऑलरेडी इंडिव्हिज्युअल व्हिडिओज बनवून ठेवलेले आहेत आपल्या चॅनलवरती. वेळ भेटला तर ते पण जाऊन बघा. सगळ्यात पहिली गोष्ट करा, 3 ते 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड क्रिएट करा. दुसरी गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे एक हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे आणि एक लाईफ इन्शुरन्स घ्यायचा आहे. भले तुमच्या कंपनीचा लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स वगैरे असेल, पण जेव्हा तुम्ही कंपनी सोडाल त्यावेळेस पुन्हा वेटिंग पिरियड वगैरे सगळ्या गोष्टींमधून जायला लागेल. त्यामुळे फक्त कंपनीच्या हेल्थ किंवा लाईफ इन्शुरन्स वरती आपण डिपेंड नाही राहू शकत. जेव्हा तुम्ही लाईफ मधल्या रिस्क मॅनेज कराल किंवा सिक्युअर कराल ना, या 3ही गोष्टी करून, त्यानंतर तुम्हाला जी गोष्ट करायची ते म्हणजे ऍटलीस्ट मिनिमम अमाऊंट इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करा. जर का तुमचे 5% 7% अमाऊंट तुमच्या सॅलरीच्या या सगळ्या गोष्टींमध्ये जात असेल, इन्शुरन्सेस मध्ये आणि इमर्जन्सी फंड मध्ये, तर उरलेली 10% 12% अमाऊंट तुम्हाला डिसिप्लिन वे मध्ये इन्व्हेस्ट करायची. तुम्हाला त्याच्याविषयी जास्त माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरती SIP कसा करायचा आहे याचा व्हिडिओ सुद्धा मी बनवून ठेवलेला आहे. तर तुम्ही ऍटलीस्ट 1 किंवा 2 SIP स्टार्ट केले पाहिजे. या सगळ्या गोष्टींविषयीचा थोडासा सेल्फ स्टडी करा, किंवा आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये पण मी सांगितलेलं आहे, ते व्हिडिओज तुम्ही रेफर करा आणि ती गोष्ट करायला स्टार्ट करा. ज्या वेळेस तुम्ही कन्सिस्टंटली पुढचे 2 वर्ष या सगळ्या स्टेप फॉलो कराल ना फायनान्सेसच्या बाबतीमध्ये, तर जाऊन कुठेतरी तुमची लाईफ थोडीशी स्टेबल होईल. तेव्हा तुमच्या सेव्हिंग्स वाढतील आणि मे बी सॅलरी अमाऊंट मध्ये जरी कमी असली ना, तरी तुम्ही एक बेटर आणि फायनान्शियली स्टेबल लाईफ जगायला स्टार्ट करू शकता. म्हणूनच मी तुम्हाला म्हणालो होतो की फायनान्शियल डिसिप्लिन वगैरे या सगळ्या गोष्टी ना काहीतरी जादूची कांडी कोणाकडेच नसते की जी जादूची कांडी फिरवून तुमची लाईफ चेंज होईल किंवा फायनान्शियली डिसिप्लिन होईल. आणि 5वी सगळ्यात महत्वाची चूक जी आपल्यापैकी ऑलमोस्ट लोक करत असतात, नेटवर्किंगचा इम्पॉर्टन्स नाही समजू शकणं. की युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला खूप लोकांना वाटत असतं किंवा एक काइंड ऑफ इगो वगैरे काहीतरी असतो, माझा माझ्या मेहनतीवरती विश्वास आहे, कामावरती विश्वास आहे, त्यामुळे मी का कोणाशी तरी बोलायला जाऊ किंवा एक्स्ट्राचे एफर्ट वगैरे घेऊ. पण ती गोष्ट खरी नाहीये. 80% जे हाय पेइंग जॉब असतात ना, त्या कधीच Naukri.com वगैरे वरती येत नाहीत. आणि म्हणूनच या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे की तुमच्या आधीच्या कंपनीतल्या बॉसशी तुमचे चांगले संबंध पाहिजेत, तुमचे सिनियर्स असतील किंवा तुमचे एक्स कलिग्स असतील, तुमच्या आधीचे कॉर्पोरेटचे मित्र वगैरे असतील ना, या सगळ्यांसोबत तुमचे चांगले कॉन्टॅक्ट पाहिजेत. जसं मी इंस्टाग्राम वरती स्टोरी मध्ये पण टाकलं होतं, बऱ्याच वेळेस आजही जॉब्स वगैरे ऍप्लिकेशन साठी वगैरे मेसेजेस वगैरे सगळीकडे येत असतात. आणि नेटवर्किंगचा अर्थ हा नाही की कोणाची तरी तुम्हाला चमचगिरी वगैरे करायची, हे पण खरं नाहीये. तुम्हाला प्रोफेशनल आणि रिस्पेक्टफुल संबंध ठेवता आले पाहिजेत. कधीतरी हाय बाय बोलायला, कधीतरी गुड मॉर्निंग बोलायला, कधीतरी एखादा मेसेज करायला वगैरे एवढं पण काही लागत नाही जेवढं तुम्हाला वाटत असेल. तुमचे कॉन्टॅक्ट डायरेक्टली तुम्हाला पैसे नाही देणार, पण तुमची सॅलरी वाढण्यासाठी, तुम्हाला हायर पोझिशन हंट करण्यासाठी, कधीतरी लाईफ मध्ये 30% सोडून 100%, 2x 3x सॅलरी करण्यासाठी तुमचे जे हे कॉन्टॅक्ट आहेत ना, तेच तुमच्या नेहमी उपयोगी येणार आहेत. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तुमचं लिंक्डइन नेहमी अपडेट ठेवा, त्याच्यावरती अशा काही पोस्ट वगैरे टाकत जा, तुमच्या फील्डशी रिलेटेड काहीतरी कंटेंट वगैरे टाकत जा, सो दॅट की तुम्हाला तुमच्या फील्ड मधले सुद्धा व्हॅल्युएबल लोक कनेक्ट करू शकतील. इव्हन रिक्रुटर्स असतील किंवा कंपनीज वगैरे असतील ना, ते सुद्धा आजकाल हायर करण्याच्या आधी जाऊन त्यांचं लिंक्डइन प्रोफाईल वगैरे चेक करत असतात. सो युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. जरी ही फायनान्शियल ऍडवाइस ऐकताना वाटत नसेल तरी पण इनडायरेक्टली ही सगळ्यात मोठी फायनान्शियल ऍडवाइस आहे. या होत्या 5 सगळ्यात महत्वाच्या करिअर आणि फायनान्शियल मिस्टेक्स ज्या आपल्यापैकी खूप लोक करत असतात. जर का आपण इथे इम्प्रूव्ह केल्या आणि सिस्टमॅटिक वेने, थोड्याशा सिरियस माइंडसेटने आपण या गोष्टी पुढच्या या 2026 मध्ये इम्प्रूव्ह केल्या किंवा जर ग्रो केल्या ना, तर मग ऑब्व्हियसली तुमचं करिअर पण फास्ट ग्रो करेल, तुमचे फायनान्सेस पण फास्ट ग्रो करतील. सो करिअर मध्ये जर का अजूनही तुम्ही स्टॅग्नंट फील करत असाल, स्टक फील करत असाल, तर हा व्हिडिओ आणि या टिप्स तुमच्यासाठी होत्या. अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या
युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली स्वतःची आणि आपल्या माणसाची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.